अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, 8 घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल, 13,54,930 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। नवीन नाशिक। गेल्या 2 वर्षापासून अंबड पोलीस स्टेशन हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले होते। या संदर्भात अंबड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक या चोरांच्या मागावर असतानाच एक सराईत गुन्हेगार अंबड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याच्याकडून 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल सिडको परिसरातील 8 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यास अंबड पोलिसांना यश मिळाले आहे। याच संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुणावत यांनी महाराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली। बघा सविस्तर। गेल्या 8-10 महिन्यापासून अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणारा आरोपी फारुख रंजाक काकर या सराईत आरोपीला अंबड पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून आतापर्यंत 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या फारुख काकर याच्याकडून आत्तापर्यंत सुमारे 19 तोळे सोनं आणि 156 ग्रॅम चांदी असा एकूण 13,54,000 रुपयापर्यंतचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केला आहे। हे प्रकरण अद्यापही तपासावर आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने अंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील पवार तसेच PI जयंत शिरसाट आणि DB पथकाचे PSI जनकसिंग गुणावत यांनी ही कामगिरी केली आहे। यासंबंधीची पुढील माहिती आपल्याला PSI गुणावत स्वतः। नमस्कार, PSI गुणावत। गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फारुख काकर याची लीड भेटली होती फुटेजवर। तर त्याच्या जाण्याचे येण्याचे मार्ग आपण शोधून काढले होते बातमीदार आणि फुटेजच्या मार्गाने। तर जवळपास 1.5 महिना आपला स्टाफ आहे, TV स्टाफ, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनती घेऊन जवळपास 6-6, 7-7 तास एका ठिकाणी बसून त्याचा कुठून येतो कुठून जातो त्याच्या मार्गाचा शोध घेतला आणि त्याच्यावरून तो काल आपल्याला भेटलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा तो भेटला CBSला बसमधून उतरताना, त्याच्यानंतर आपण त्याचा पाठलाग केला, कुठपर्यंत जातो त्याच्यासाठी। तो भद्रकाली तिथं त्याचं घर होतं, फक्त किरायानं ते घेतलेलं आहे। त्या ठिकाणी आपण त्याला जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर आपण त्याला पकडलं। त्याच्याजवळ जवळपास 188 ग्राम सोनं आपल्याला भेटलेलं आहे आणि ते आपण रिकवर केलं। त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली तर अंबडचे आत्तापर्यंत त्याच्याकडून एकूण 8 गुन्हे उघडकीस झालेले आहेत। त्याच्याबाबत एका गुन्ह्यात त्याला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे। अजून त्याच्याबरोबर काय कोणी साथीदार त्याचा तपास चालू आहे। अजून अद्यापर्यंत तरी काही निष्पन्न नाही। पुढची माहिती आपल्याला देण्यात येईल। सुमारे 6 महिन्यापासून एक सिंगल व्यक्ती हा रात्री साधारणतः 2:30 ते 3च्या सुमारात घरफोडी करायचा। जे रहिवासी गावी गेले असतील तर घराला कुलूप असेल तर त्याची रक्की करायचा तो आणि सिंगल एकटा तो कटावण्याच्या सहाय्याने घरफोडी करायचा। तर त्याबाबत आमच्याकडे जवळपास 8 ते 10 FIR दाखल झाले होते। तर 1-2 घरफोडी करताना आम्हाला त्याचे फुटेज मिळाले आणि त्या फुटेजच्या आधारे सदर व्यक्तीचे आम्ही रेकॉर्डवरनं गुन्हेगाराकडे तपास करत होतो, पण काही ट्रेस लागत नव्हता। तर 1.5 महिन्यापूर्वी आमच्या DB पथकाचे PSI गुणावत सिंग आणि मयूर पवार, राकेश राऊत, सागर जाधव, निशाम भोये, समाधान शिंदे यांना एक अशी खबर मिळाली की हा जो व्यक्ती आहे हा साधारणतः 1-1.5 वाजता CBS बस स्टँडवरून येतो, कुठल्या तरी बाहेरगाव STने रिक्षाने तो सिडको देतो आणि चोरी करून परत पसार होतो। त्यामुळे आम्ही सगळ्या पथकाने आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने CBS या ठिकाणी रेकी करायला चालू केली आणि जवळपास 1.5 महिने तिथं 4-5 तास रेकी केल्यानंतर आपल्याला जो CCTV फुटेजमध्ये सारा इसम होता आरोपीचा काकर हा दिसून आला आणि त्याला रंगेत हात त्याच्या साहित्यासह हाताळ्यासह आपल्या DB पथकाने ताब्यात घेतलेलं आहे। तर सदर ही टीम गठीत करताना नाशिक शहर पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक, झोंटू मॅडम मान्य मोनिका राऊत मॅडम आणि झोन1चे DCP मान्य श्री किरण चव्हाण सर याचे वेगवेगळे आपले मार्गदर्शक होते आणि याच्यामध्ये पर्सनली अगदी वैयक्तिकरित्या
अंबड विभागाचे एस पी माननीय श्री शेखर देशमुख सर आणि क्राईम पे आमचे शिरसाट सर हे मार्गदर्शन करत होते. गणपतीच्या कालामध्ये हेवी बंदोबस्त होता तरी आम्ही आमचा चिकाटीने त्याचा पाठलाग चालू ठेवला आणि तो काल आम्हाला मिळून आलेला आहे. सदर आरोपीकडे चौकशी करून 8 गुन्ह्यांची आपण उघड केलेली आहे. आम्हाला अंबड पोलीस स्टेशनला हेच आनंद आहे की नागरिक आता सुखाने जगू शकतील आणि येणाऱ्या आगामी नवरात्र दसऱ्याला आपण सोनं वाटत असतो. तर यावेळेस आम्ही ज्या नागरिकांची घरफोडी झाली होती तर त्यांना आम्ही या दसऱ्याला त्यांचं आम्ही सोनं परत करणार आहोत. आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या DB स्टाफने आणि आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अशीच आम्ही कायमस्वरूपी चांगली करतो. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक.